एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला तर माहितीच असेल, रेशो, प्रपोर्शन असे शब्दही ऐकले असतील. नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर रौनक खाबे आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनल मॅथ्स वॅथ्स मध्ये. मित्रांनो, आता एरिया ऑफ ट्रायंगल, रेशो, प्रपोर्शन असे शब्द आठवत जरी नसतील ना तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र बोर्डाचा स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी. आणि आज मी तुमच्याकडून प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तो कंप्लीट करून घेणार आहे. मग आज जी कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत त्याचं हेडिंग काय, तर त्याचं टायटल आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. तर पाहूया आता कसा रेशो काढायचा आणि एक्सरसाइज जी आहे ती कशी सॉल्व करायची. चलो फिर शुरुआत करते हैं एरिया ऑफ ट्रायंगल के साथ. राइट, आता आपल्या सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे, तरी पण मी एकदा तुम्हाला परत दाखवतो. एरिया ऑफ ट्रायंगलचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हाफ बेस इंटू हाईट. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फॉर एक्झाम्पल मी यातला कुठलाही एक ट्रायंगल कंसिडर केला तो अंडरस्टैंड कि याचा बेस काय है. इफ यू लुक एट दिस, क्यू आर इज द बेस रहेगा और इसका हाइट जो रहेगा दैट वुड बी नथिंग बट व्हाट, पी एस. तो अगर मुझे किसी ने पूछा इस पर्टिकुलर ट्रायंगल का एरिया निकालना है तो माय फॉर्मूला वुड बी मी हाफ मल्टीप्लाइड बाय बेस. किती आहे बेस, क्यू आर. हाईट किती आहे, पी एस. सो क्यू आर इंटू पी एस असं मी काहीतरी लिहेल. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल तर तुम्हाला कळला. बघा, हम लोग जो सीखने वाले उसका हेडिंग देखो क्या है. द हेडिंग क्लियरली टेल्स अस रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. नाउ एरियाज ऑफ ट्रायंगल्स बद्दल आता आपण बोललोय. मुद्दा कुठे, मुद्दा है कि आपल्याला रेशो म्हणजे काय नक्की माहिती पाहिजे. देखो दोस्तों, रेशो को हिंदी में बोला जाता है अनुपात. इसका मतलब मैं बताता हूँ, रिलेशनशिप बिटवीन एनी टू क्वांटिटीज. और वो कैसे दिखाई जाती है. फॉर एग्जांपल मेरे पास एक क्वांटिटी है P, राइट, और उसी के साथ मेरे पास एक और क्वांटिटी है Q. अगर मुझे उनका रेशियो लेना है तो एकदम साध्या सोप्या लँग्वेज मध्ये सरळ सरळ डिवाइड करा. म्हणजे एक क्वांटिटी डिवाइडेड बाय दूसरी क्वांटिटी कॉल्ड एज रेशो ऑफ P एंड Q. सिंपल आहे की नाही. मग आता इथे बघा बरं, रेशो ऑफ काय सांगितलंय, एरियाज. मग काय केलं पाहिजे, एका ट्रायंगलचा एरिया आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया यांचा रेशो म्हणजेच काय करायचं, डिव्हिजन करायची. सिंपल आहे की नाही. मग आता आपल्याला काय करायचं आणि काय आन्सर्स आणायचे ते बघूया. मीनवाईल तुम्ही जर नीट पाहत असाल तर मी ते खूप सारं काय 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 लिहिलं आणि आय नो की तुम्हाला वाचायला खूप बोर होतं. राइट, कोणीतरी सांगणारं पाहिजे. मग सिंपल आहे, आपण आता ह्याच्याकडे लक्षच नको द्यायला. पहले हम लोग क्या करते हैं, हम लोग देखते हैं कि प्रैक्टिकली हम लोगों के कैलकुलेशंस किस तरीके से वर्कआउट होने वाले हैं, और फिर उसके बाद वहाँ पे जो हम लोगों ने लिखा हुआ है उसको हम लोग वापस से रीड करेंगे. राइट, तर चला बरं, नाव मी इथे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते ड्रॉ केलेले आहेत. बघा बरं, दिसत असेल सगळ्यांना, ए बी सी नाम का एक ट्रायंगल है और पी क्यू आर नाम का एक ट्रायंगल है. नाउ इफ यू लुक ॲट दीज टू ट्रायंगल्स, या दोन्ही ट्रायंगल्सची हाईट मी परपेंडिक्युलर टाकला आहे. ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी, पी एस इज परपेंडिक्युलर टू क्यू आर. म्हणजे हे तर क्लियर आहे, माझ्याकडे या ट्रायंगलचा बेस पण रेडी है, हाइट पण रेडी है. सिमिलरली इस ट्रायंगल के लिए भी मेरे पास बेस और हाइट रेडी है. तो देखिए, तो मैं अगर शुरू कर रहा हूं तो किस तरीके से कर सकता हूं. फॉर ट्रायंगल ए बी सी, देख पा रहे हो आप लोग, तो मुझे बताइए फॉर ट्रायंगल ए बी सी हम लोग किस तरीके से एरिया निकाल सकते हैं. देखो, एरियाचा फॉर्म्युला असणार आहे हाफ बेस इंटू हाइट. करेक्ट है. नाउ हाफ बेस, आप देख सकते हो BC इज द बेस, राइट. सो विल बी राइटिंग दिस एज टू बी BC एज योर बेस फॉर ट्रायंगल ABC. एंड हाइट आपको पता है, हाइट वुड बी नथिंग बट कितना रहेगा, AD. So your answer would be half BC into AD. But in general जर आपल्याला कैलकुलेशंस करायचे असतील तर what we can do is, हम लोग इसको, ये जो है ये टोटल लेंथ B1 कंसिडर करते हैं और ये जो हाइट है उसको हम लोग H1 कंसिडर करेंगे. सिमिलरली इकडे पण आपण हे सगळं जे आहे, हे जे डिस्टन्स सॉरी लेंथ आहे याला आपण B2 कंसिडर करूया अँड लेट हाइट बी H2 कंसिडर करूया. नाउ कैन यू प्लीज रीराइट दिस. अगर मैं इसको रीराइट करूँ अगर, तो मुझे मिलेगा हाफ
BC का लेंथ है मेरे पास B1 और AD का लेंथ है मेरे पास H1। सो ये देखो, ये हुआ एरिया ऑफ व्हाट, ट्रायंगल कौन सा हो गया दोस्त, ABC का एरिया हो गया, करेक्ट है। अब मैं इसको बॉक्स कर रहा हूं, समझ रहे हो ना आप लोग। अब सिमिलरली मैं ये सेम चीज अप्लाई करूंगा फॉर ट्रायंगल ABC के बाद मैं देखना चाहता हूं ट्रायंगल PQR के बारे में। तो ॲज युजल आय नो एरिया का फॉर्म्युला फॉर यू 2 वेळा रिपीट केला आहे, सो दॅट तुम्हाला जरा प्रॅक्टिस व्हावी, फॉर्म्युला परत एकदा डोक्यात बसावा म्हणूनच, बाकी काही कारण नाही आहे। सो बेस इंटू हाईट लिख दिया। अब आता हे लिहिल्यानंतर हाफ सांगा बरं या ट्रायंगलचा बेस काय, करेक्ट QR इज द बेस, आणि हाईट सांगताय, हाईट इज नथिंग बट व्हॉट PS। इथपर्यंत तुम्ही आलात, तुम्हाला माहिती आहे मी ऑलरेडी लेंथ काढून ठेवली आहे, QR इज कन्सिडर्ड ॲज B2, सो हाफ येणार, B2 येणार, इंटू किती येणार मित्रांनो H2। हे मला काय भेटलं, दिस इज एरिया ऑफ ट्रायंगल व्हाट PQR। अब आप मुझे बताइए, मैं इसको भी बॉक्स कर रहा हूँ। नाउ दोन गोष्टी तर क्लिअरली कळल्या। व्हॉट आय हॅव गॉट इज, आय हॅव गॉट एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स। सो एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स पर्यंत आपण आलो। आता मुद्दा कशाचा राहिला, रेशो। शिकवलं की हो तुम्हाला, रेशो मतलब जस्ट डिवाइड करना है आपको, तो आप खुद ही मुझे बता दो। मी कलर चेंज करतो, रेशो कसा वर्कआउट करणार आहे बघा। एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR, करेक्ट है कि नहीं, इज इक्वल टू काय आलं पाहिजे, इज इक्वल टू आलं पाहिजे, यहां से उठाएंगे हाफ B1 इंटू H1 अपॉन हाफ B2 इंटू क्या हो जाएगा H2। बघा कुठे आनंद भेटतोय का, भेटतोय ना मला। दिस हाफ एंड दिस हाफ gets cancelled and answer that you get is B1 into H1 अपॉन B2 इंटू किती झालं मित्रांनो H2 झालं। सो दॅट्स ऑल, ये रहा आपका रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स का आन्सर। मग आता तुम्ही म्हणणार सर कसलं आहे एवढंसं, मग याला आपण डेफिनेशन वाईज किंवा स्टेटमेंट वाईज कसं लिहिणार आहे, तर बघा बरं। द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, हेच तर आपलं हेडिंग होतं। इज इक्वल टू पर्यंत आलो। नेक्स्ट इज इक्वल टू द रेशो, परत रेशो वर्ड आला, ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाईट रिस्पेक्टिव्हली। बघा बेस 1 हाईट 1 बेस 2 हाईट 2 यांचा सिंपली आपण काय केलं मित्रांनो, इथे रेशो घेतलेला आहे। सो अब आई थिंक सो ये पूरा का पूरा स्टेटमेंट हे सगळं कळत असेल तुम्हाला। द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू काय झालं, रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट, बेस अँड हाईट। सिंपल आहे की नाही। मग आता मला सांगा, इफ यू हॅव गॉट दिस ॲज युअर फाइनल आंसर B1 H1 अपॉन B2 H2 हवा असेल तर मैं इसको भी अगर चाहिए तो मैं बॉक्स कर लेता हूँ। दिस इज व्हाट वी हैव गॉट, है कि नहीं, ट्रू। अब मुझे बताइए इसके बाद क्या क्या कंडिशन्स हो सकती है, थोडंसं आपण प्रॅक्टिकलीच विचार करूया या गोष्टींवरती। आय थिंक सो तुम्ही मला हेल्प करालच आन्सर्स येण्यासाठी। कसं बरं बघा, अभी तक तो हम लोगों ने रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स निकाला था, बेस B1 B2 हाइट H1 H2, राइट। अब मेरा एक डाउट है, राइट। आता मला सांगा, जर या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असती तर, म्हणजेच हे पण H1 आणि इथे पण कन्सिडर करा की H1 असतं, तर मला सांगा तुमचा हा फॉर्म्युला कसा दिसला असता। युअर फॉर्म्युला वुड हॅव लुक्ड लाईक, बघा B1 इंटू H1 हे करेक्ट होतं, बट B2 इंटू यहाँ पे भी क्या आता, H1 आता। मला सांगा अजून एकदा आनंद, कस काय, परत H1 आणि H1 कॅन्सल झाला असता मित्रांनो, देन युअर आन्सर वुड हॅव बीन ओनली B1 बाय B2, म्हणजेच बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल आणि बेस ऑफ सेकंड ट्रायंगलचा रेशो। सिंपल आहे का बघा बरं, नाही कळलं, अजून कन्फ्युजन आहे, चला तुमचं कन्फ्युजन आहे ना ते आपण क्लिअर करूया। कंडिशन नंबर 1 कडे सगळ्यांनी खूप प्रेमाने बघायचं आहे। कंडिशन नंबर 1 आपल्याला सांगते हाईट्स जर इक्वल असतील तर, म्हणजेच H1 आणि हे पण जर H1 असेल तर सिंपल आहे हो, H1 आणि H1 कॅन्सल होणार आणि द आन्सर दॅट यू गेट इज नथिंग बट B1 बाय B2। स्टेटमेंट ऐकायचं आहे बघा, रीड करतो। द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स
विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू, इथपर्यंत तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता बघा, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस म्हणजेच B1 बाय B2 वुड बी युअर आन्सर. आता कंडिशन नंबर 2 मला सांगा जर हाईट वेगवेगळी आहे पण जर बेस सेम असतील, म्हणजे फॉर एग्जाम्पल याचा बेस आता किती आहे B1 और इसका भी बेस अगर B1 होता तो जब फॉर्मूला लिखते तो B1 इंटू H1 एंड B1 इंटू H2 हो जाता. मग सेम बेस आहे, कॅन्सल आउट होणार ना मित्रांनो, आणि या केसमध्ये तुमचा आन्सर येणार H1 बाय H2. बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेसिस, बेस जर इक्वल असेल तर आन्सर येणार रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट, आणि हाईट जर इक्वल असेल तर आन्सर येणार रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसिस. आणि इन जनरल जर तुम्हाला आन्सर काढायचं असेल तर ते तर आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेले, दॅट इज B1 H1 अपॉन B2 H2. आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल, कारण आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू करणार आहोत आणि ऑल द 5 सम्स जेवढे आहेत तेवढे सगळे आपण आता सॉल्व्ह करून पाहणार आहोत. चला बघूया. सो स्टार्टिंग विथ प्रॅक्टिस सेट 1.1 अँड फर्स्ट सम. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9, हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. बघा, ना ABC लिहिलं आहे ना PQR लिहिलं आहे, पण एवढं नक्की आहे की 2 ट्रायंगल्स आहेत. एक ट्रायंगल का बेस और हाइट दिया है और दूसरे भी ट्रायंगल का बेस और हाइट जो है वो दिया हुआ है. मग आता आपण कॅल्क्युलेट कसं करणार आहे? सिम्पल आहे. जेवढी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावरनं आपल्याला काय कळतं. सपोज दिस इज आवर फर्स्ट ट्रायंगल, त्याचा काय दिला आहे? बेस. लेट दॅट बी B1 किती दिला आहे? 9. आणि हाईट H1 किती दिलेली आहे? 5. सो पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट B1 आणि H1 आपण लिहिलं. दुसरा पण एक ट्रायंगल आहे, त्याचा बेस B2 इज इक्वल टू 10 कन्सिडर करायचा आहे आणि हाईट दिलेली आहे दॅट इज इक्वल टू 6. मग आता आपल्याला एवढं तरी गिवन आहे, करेक्ट. B1 H1 B2 H2 गिवन आहे. मग आता मला तुम्हीच सांगा, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स. काय वाटतं तुम्हाला आन्सर काय असेल? फॉर्म्युला काय असेल पहिल्यांदा? तर रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगलचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिला, प्रूफ पण केला होता, दॅट इज B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. चला सांगा पटकन मला. B1 ची व्हॅल्यू पटकन सांगा 9, H1 ची व्हॅल्यू 5, B2 ची व्हॅल्यू 10 आणि H2 ची व्हॅल्यू 6. कळतंय का सगळ्यांना? मग आता मला सांगा, इकडे 5 2 जा 10 झालं, करेक्ट. 3 2 जा 6 अँड 3 3 जा 9, राईट. सो व्हॉट आर वी लेफ्ट विथ इज नथिंग बट आपलं आन्सर विच इज नथिंग बट 3 बाय किती झालं मित्रांनो? 4 आलं. नाव इश्यू असा आहे की ठीक आहे सर, हा रेशो आला, इथे आम्ही काय लिहू? युनिट लिहायचं आहे, सेंटीमीटर लिहायचं आहे, मिनिट लिहायचं आहे, काय लिहायचं काय नक्की? काहीतरी तरी युनिट आला पाहिजे. मित्रांनो, जब रेशो की बात आती है तो आपके जो यूनिट्स रहते हैं वो दोनों क्वांटिटीज़ के सेम होने की वजह से रेशो का आंसर हमेशा युनिटलेस होता है. नंबर असतो फक्त, तुम्हाला कुठलंही युनिट लिहायची गरज नाही आहे. So 3/4 is nothing but your final answer of sum number 1. Easy है ना? पाहूयात sum number 2. In figure, BC is perpendicular to AB. Just check. BC is perpendicular to AB. Correct. AD is perpendicular to AB. AD is perpendicular to AB. Correct. BC is equal to 4. BC दिलेला आहे 4 आणि AD is equal to 8 दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा रेशो विथ एरिया ऑफ ट्रायंगल ADB. चला आधी आपण ना वर्कआउट करूया. ABC म्हणजे कुठला ट्रायंगल तुम्हाला पण कळत असेल, ABC, करेक्ट, राईट. आणि त्याच्याच बरोबर ADB, ADB
आणि बी. अरे वा, क्या बात आहे. मला सांगा, या दोन्ही ट्रायंगल्सना थोडंसं ऑब्झर्व केल्यानंतर डोंट यू थिंक सो दोन्हीही ट्रायंगलचा बेस जो आहे, म्हणजे बघा ग्रीन कलरची लाईन आणि ब्लू कलरची लाईन जी आहे ती कॉमन आली आहे की नाही. मग मला तुम्हाला ब्लॅक आणि ब्लू कलरची लाईन, मग क्लिअर आहे की या दोन्हीही ट्रायंगलचा बेस जो आहे तो कॉमन आहे, म्हणजेच इक्वल आहे. म्हणजेच इथे मी छानपैकी लिहू शकतोय बेसेस आर इक्वल. आता तुम्ही म्हणाल सर कशाला हे लिहिलेलं आहे? बघा बरं, बेसेस आर इक्वल म्हणजे आपली कुठली कंडिशन अप्लाय होणार? कंडिशन नंबर 2. म्हणजेच आपला आन्सर काय असणार? रेशो ऑफ देअर हाईट्स असणार. मग हाईट्स माहिती आहेत का? बघा बरं, पहिला ट्रायंगल एबीसीची हाईट आपल्याला माहिती आहे, दुसरा ट्रायंगल एडीबीची हाईट आपल्याला माहिती आहे. क्या बात आहे, विषयच क्लोज झाला. बघा बरं, आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू, सांगा पटकन मला. आता जर आपले बेसिस इक्वल असतील तर आपल्याला काय करायला लागेल? हाईट ऑफ ए बी सी, काय बरं ए बी सीमध्ये हाईट दिलेली आहे, दॅट इज बी सी अपॉन हाईट ऑफ ट्रायंगल ए डी बी, दॅट इज नथिंग बट ए डी. नाव वी ऑल नो दॅट बी सीची व्हॅल्युएशन ऑलरेडी गिवन आहे 4, ए डीचं व्हॅल्युएशन ऑलरेडी गिवन आहे 8. इथे खालती लिहितो मी, बी सीचं व्हॅल्युएशन आहे 4 आणि ए डीचं व्हॅल्युएशन आहे 8. Now if you go by this, the answer that you'll get is 1/2. आणि ॲज युजल हा रेशो असल्यामुळे याला कुठलंही युनिट नाही आहे, सो युनिटलेस क्वांटिटी ADB अँड दॅट्स ऑल. हे झालं तुमचं फायनल आन्सर. क्यू इझी आहे ना. चला पाहूया सम नंबर 3. इन ॲडजॉइनिंग फिगर दिलेली आहे पी एस परपेंडिक्युलर टू आर क्यू. चेक करून घेऊ एकदा. पी एस इज परपेंडिक्युलर टू आर क्यू सेगमेंटला, करेक्ट. सेगमेंट क्यू टी इज परपेंडिक्युलर टू पी आर, हे पण करेक्ट आहे. इफ आर क्यू हॅज बिन गिवन, आर क्यू किती दिलाय बाबांनो? 6 दिलाय आर क्यू, करेक्ट. पी एस दिलेला आहे 6, पी आर दिलेला आहे 12, राईट. अँड देन फाइंड आपल्याला सांगितलं आहे क्यू टीला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. नाव अ वेरी 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 बेसिक क्वेश्चन, तुम्ही लक्षात घ्या. आपको पी आर दिया है, आर क्यू दिया है, काय दिलं नाही आहे ह्याच्याकडे तुमचं खूप बारीक लक्ष असलं पाहिजे. जो मुझे लगता है मैं बताता हूँ, आर एस बद्दल काहीच बोललेले नाही आहे. चेक करा तुम्ही, लेंथ आर एस दिलेली नाही आहे, क्यू एस पण दिलेली नाही आहे, बरोबर आहे. मग आर एस आणि क्यू एस जर लेंथ दिली नाही आहे आपल्याला, तर आपल्याला थोड़ंसं डोकं लावायला लागेल. तो अब देखो यहाँ पे मैं एक बहुत सही दिमाग लगाने वाला हूँ. मैं यहाँ पे डायरेक्टली करने जा रहा हूँ एरिया ऑफ ट्रायंगल. बघा आता तुम्ही शॉक होणार आहात. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आता तो म्हणाला, अरे सर काय चाललंय तुमचं? आप इतने 2 3 4 ट्रायंगल्स बन रहे, फिर भी आप क्या कर रहे हो? आप बस सिर्फ एक ही ट्रायंगल पे लगे हुए हो. पी क्यू आणि आर नावाचा ट्रायंगल फक्त तुम्ही घेताय. बघा मी थोडासा याला हायलाइट करतो, पी क्यू आणि आर वाला ट्रायंगलला अपन डिस्कस करूयाच. अब मैंने ये ब्लू वाला ट्रायंगल ही क्यों लिया है, मुझे बताइए. जर बघा 2 पद्धतीने मला याचा बेस क्लिअर करता येईल. जरा तुम्ही सांगता का, जर आर क्यू बेस असेल, आर क्यू बेस असेल तर हाईट काय होणार हो करस्पॉन्डिंग? पी एस, करेक्ट. किंवा पी आर जर बेस असेल, पी आर जर बेस असेल तर पी आर बेस कन्सिडर केला तर हाईट काय होईल हो? क्यू टी. समजतंय मी काय म्हणतोय? परत बघा, मैं इसको 2 अलग अलग बेसिस के कंपैरिजन में ले रहा हूं. देखो अगर मुझे इस पी क्यू आर को डील करना है तो मेरे पास पी आर जो है वो बेस आया. आप समझ रहे हो ना? इस पी आर बेस के साथ मुझे करस्पॉन्डिंग हाइट जो मिलेगी वो किसकी मिलेगी? क्यू टी की मिलेगी. सही है. डिवाइड करूंगा, बेस इंटू हाइट इज आर फॉर्मूला. अब बताइए इसी ट्रायंगल का अगर मैं ये बेस कंसिडर करूं तो ये आता है आर क्यू. आप समझ रहे हो ना? इस आर क्यू के लिए भी मुझे हाइट लगेगा जो कि आपका इस ट्रायंगल के बाहर जो है वो परपेंडिकुलर डाल के दिखाया हुआ है, करेक्ट है. मग इकडे काय येणार? पी एस आएगा. सही है.
अब आप मुझे बताओ इसमें से कौन सी क्वांटिटीज आपको पता है? पहले तो खुशी, पी क्यू आर का एरिया अपॉन पी क्यू आर का एरिया, मतलब तो भाई 1/1 तो होना ही होना है। पी आर इज इट गिवन टू अस? पी आर गिवन आहे, किती आहे बाबांनो? 12 दिलाय। क्यू टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, क्वेश्चन बघा, डिवाइडेड बाय आर क्यू 6 गिवन है, एंड देन पी एस जो दिया हुआ है वो भी आपको दिया गया है 6। नाउ इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी हम लोग किस तरीके से क्यूटी को फाइंड आउट करते हैं। आप सबको पता है अगर मैं सिर्फ लेफ्ट में क्यूटी को रखूं तो ये 6 × 6 आ जाएगा ऊपर, आप समझ रहे हो ना, और ये 12 आ जाएगा नीचे। तो देखो क्रॉस होगा, 6 × 6 ऊपर आएगा, 12 नीचे आएगा, और राइट में मैंने बस क्यूटी को रखा है। इन दिस केस इफ यू लुक एट दिस 6 2 = 12 एंड 2 और 6 में आएगा 3, तो आपका क्यूटी यहाँ पे बनता है 3। आर यू गाइज गेटिंग माई पॉइंट? नाउ यहाँ पे 3 लिखने के बाद ये लेंथ है तो हम लोग रिस्क नहीं लेंगे एंड विल बी राइटिंग दिस एज टू बी 3 यूनिट्स। तो ये रहा आपका क्यू टी का आंसर। हाईलाइट पॉइंट वॉज व्हाट? टेकिंग एरिया, जिस एरिया को लेना है वो ट्रायंगल सेम लिए है हम लोगों ने, पी क्यू आर, बस बेस अलग अलग कंसिडर करके हम लोगों ने सॉल्व करने की कोशिश की है। देखते हैं सम नंबर 4। इन एडजॉइनिंग फिगर AP इज परपेंडिकुलर टू BC। चेक करूया बरं पटकन, AP इज परपेंडिकुलर टू BC, करेक्ट। AD इज पैरेलल टू BC, करेक्ट। देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC। एक काम करूया, ABC ओके, एंड एरिया ऑफ ट्रायंगल BCD। अरे वाह क्या बात है, एक चीज तो क्लियर होगी भाई, यहां पे ब्लू और ब्लैक लाइन साथ में आई है तो इन दोनों का बेस तो इक्वल है, तो ये तो क्लियर है। फॉर गिवन ट्रायंगल्स, फॉर ट्रायंगल ABC एंड ट्रायंगल BCD आप बोल सकते हो बेसिस आर इक्वल। चलो हम लोग फिर ऑटोमेटिकली जंप करेंगे कंडीशन नंबर 2 के लिए, मतलब इनका जो रेशो होगा एरिया का वो होगा रेशो ऑफ देयर करस्पॉन्डिंग हाइट्स। अब आप मुझे बहुत अच्छे से बताइए, अगर मैं ABC वाला ट्रायंगल कंसिडर करूं तो बेस तो BC हो गया, हाइट क्या कंसिडर करोगे? हाइट वुड बी नथिंग बट क्या हो जाएगा? AP। तो हाइट तो मुझे पता चला। अब दूसरा एक और सवाल, BCD के लिए अगर मुझे हाइट कंसिडर करनी है तो बेस तो BC है, हाइट के लिए क्यों ना मैं यहां पे एक परपेंडिकुलर ड्रॉ करूं, तो मुझे ये परपेंडिकुलर ड्रॉ करने के बाद आई कैन राइट दिस एज टू बी लेट्स से M, करेक्ट। अब आप मुझे बताइए कि क्या चीजें पता चली। ये हाइट AP है और इस ट्रायंगल की हाइट कितनी होगी? DM। तो एक चीज आपको क्लियरली पता चली कि अगर दो लाइंस पैरेलल है तो उन दो लाइंस में जो परपेंडिकुलर डिस्टेंस होता है वो तो सेम होता है, करेक्ट है। तो मैं यहां पे लिख सकता हूं ड्रॉ DM which is perpendicular to segment BC। तो आपको यहां पे BC और M के हिसाब से मिल गया, राइट। अब as AD is parallel to BC, perpendicular distance AP is same as perpendicular distance DM, है कि नहीं? तो अब तो बात ही क्लियर हो गई भाई। कैसे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC का रेशो विद एरिया ऑफ ट्रायंगल BCD में बेसिस इक्वल होने की वजह से कंडीशन नंबर 2 लग रही है। तो ये कंडीशन नंबर 2 टेल्स अस हाइट अपॉन हाइट। ABC के बारे में, हाइट के बारे में बता दीजिए
फटाफट ए पी सांगा पटकन. आणि बी सी डी साठी हाईट जर कन्सिडर केली तर ती येणार डी एम. पण तुम्हाला तर माहितीच आहे की ए पी आणि डी एम हे सेम आहेत, म्हणजेच आपण यांना कॅन्सल आउट करू शकतोय. आन्सर कम्स आउट टू बी 1 डिवायडेड बाय 1. म्हणजेच जे विचारलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी चं आन्सर येणार 1 इज टू किती येणार मित्रांनो 1 अँड दॅट्स ऑल. हे असेल तुमचं फायनल आन्सर. सम नंबर 5. इन ॲडजॉइनिंग फिगर PQ इज परपेंडिकुलर टू BC. चेक करूया पटकन. PQ इज परपेंडिकुलर किती है BC है. AD इज परपेंडिकुलर टू BC. AD भी परपेंडिकुलर टू BC है. नाउ दो परपेंडिकुलर तो हम लोगों को मिल गए BC लाइन पे. अब क्या क्या फाइंड आउट करना है देखो. आता जे काही फाइंड आउट करायचं खूप स्मार्टली वर्कआउट करायला लागेल. खूप सारे ट्रायंगल्स बनता हैं मित्रांनो. तो देखते हैं एरिया ऑफ ट्रायंगल PQB. एक तो ना पहले अगर ऐसा कंफ्यूजन है तो लाइनअप कर लो. जैसे कि PQB मुझे ऐसे दिखाई दे रहा है ना. इसी के साथ कौन है PBC. PBC दूसरा कलर घेऊया PBC. ओके ऑल राईट. अरे वा बहुत अच्छी चीज आहे. PQB कडे बघा आणि PBC कडे बघा. या दोघांची हाइट जी है ती तुम्हाला इक्वल दिसेल. म्हणजे एक बात तो क्लियर है, जब ये फाइंड करना है तो मैं यहाँ पे लिख सकता हूँ हाइट्स जो है वो इक्वल है. तो इसका मतलब है जब फॉर्मूला की बारी आएगी हाइट्स इक्वल होने की वजह से भाई साहब पहले ट्रायंगल का बेस और दूसरे ट्रायंगल के बेस का क्या लेना है रेशो. पहला ट्रायंगल बेस BQ, दूसरा ट्रायंगल बेस BC. तो बात खत्म हो गई. अगर बाय चान्स तुम्हाला BQ ची काही व्हॅल्यू दिलेली आहे आणि BC डिस्टन्स दिलेला असेल तर मला काही माहिती नाही, तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुमचा आन्सर काढू शकताय. इझी आहे. सिमिलरली आता दुसरा बघा बरं काय दिलेलं आहे PBC. आपण बघूयाच ना पटकन. PBC दिसतंय आपल्याला. आणि ABC. क्या बात आहे. PBC आणि ABC जर केलं तर हा BC जो आहे बेस जो आहे तो इक्वल येतोय. इसका मतलब है यहाँ पे इन दो ट्रायंगल में बेसेस जो आएंगे वो आएंगे इक्वल. अब आप मुझे बताइए अगर बेसिस इक्वल आए तो आपको PBC का हाइट लेना पड़ेगा दैट इज इक्वल टू PQ, जो कि बेस इक्वल होने के बाद हाइट अपॉन हाइट होता है. और ABC में जो हाइट आएगा दैट वुड बी इक्वल टू कितना रहेगा AD. बघा मित्रांनो खरंच कळतंय का. फक्त छानपैकी एनालिसिस करून ट्रायंगल पिक करायचं आहे. बेस कॉमन येत असेल तर कॉमन बेसवाली कंडिशन वापरा. जर हाईट इक्वल येत असेल तर इक्वल हाईटवाली कंडिशन वापरा. कामच होतंय यार, एकदम सोपं आहे. आता हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट ABC ADC नावावरूनच कळतंय. बघा बरं ABC फुल ट्रायंगल, ADC हाफ ट्रायंगल. अहो काही असो हाइट तर सेमच आली ना. मतलब वापस से यहाँ पे ये दो ट्रायंगल्स में जो आ रहा है हाइट्स इक्वल वाला कंडीशन. तो हाइट इक्वल है तो दोनों के बेस ले लो. ABC का बेस होगा BC, ADC का बेस होगा DC. सो BC अपॉन DC. तुम्ही आम्हाला फक्त लेंथ द्या म्हणाओ, आम्ही फटाफट कॅल्क्युलेशन पण करू शकतोय. अब रहा सवाल लास्ट वाला बंदा. देखो तो ADC मैं यहां पे आपके लिए दिखा देता हूं. ADC करेक्ट. और उसके साथ दिया है PQC. अरे यार अनफॉर्च्युनेटली ना बेस सेम आहे ना हाइट सेम आहे. म्हणजे याला मात्र आपल्याला बेस इंटू हाइट घ्यायला लागेल. ADC के लिए देखो आपका बेस है DC और हाइट है AD. और PQC के लिए देखो आपका बेस है QC और आपका हाइट है PQ. सो थोड़ा सा स्मार्टली डील करना पडेगा. जशा इथे काही कंडिशन सॅटिस्फाय होत होत्या तसं इथे कुठलीही कंडिशन नाही आहे. ना बेस कॉमन आहे, ना बेस इक्वल आहे, ना हाइट इक्वल आहे. सो DC इंटू AD अपॉन QC अपॉन PQ वुड बी योर आंसर.
समजले का मित्रांनो? लुक ॲट दिस, मी तुमचे 5ही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेले आहेत प्रॅक्टिस सेट 1.1 मधले. आय होप तुम्हाला आता रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रँगलशी रिलेटेड सम्समध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ॲट द सेम टाईम मित्रांनो, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याही सोबत जर तुम्हाला पर्सनल कोचिंग हवी असेल किंवा एखाद्या स्पेसिफिक टॉपिकची प्रिपरेशन जर आमच्या टीमकडून करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकताय. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. चला तर मग पुढच्या लेक्चरला भेटूया, जिथे मी नेक्स्ट प्रॅक्टिस सेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.